आमदार रायमुलकर यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे। राजेश मगरसह इतर तिरुपती बालाजी येथे साकडे घालण्यासाठी गेले। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकरचे आमदार संजय रायमुलकर साहेब यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला। मात्र हा पराभव आमच्या जिव्हारी लागला असून आमदार संजय रायमुलकर सारखा माणूस होणेच नाही। हजारो कोटीची कामे मेहकर मतदारसंघात आणली आहेत। प्रत्येक जाती धर्माचं काम काळजीपूर्वक केलं आहे। कोणाच्या सुखदुःखात नेहमी ते हजर राहत आहेत। मात्र असं असूनही लोकांनी त्यांचा विश्वासघात केला आहे। सोबत राहून कामे केली नाहीत। विरोध करायचा होता तर सरळ सरळ विरोध करायचा होता। मात्र सोबत राहून घात करणं हे माणुसकीला धरून बिलकुलही नाही। निवडणुका येतील, निवडणुका जातील, हार जीत होणारच आहे। मात्र आपला हक्काचा माणसाचा पराभव करणं ही बिलकुलही माणुसकीला धरून नाही। त्यामुळे आम्ही तिरुपती बालाजी येथे आमदार संजय रायमुलकर यांना पुन्हा आमदार करण्यासाठी साकडे घालण्यासाठी आलो आहोत, असे देऊळगाव माळी येथील राजेश मगर पाटील, अर्जुन चाळगे, ज्ञानेश्वर चाळगे हे तिरुपती बालाजी येथे गेले आहेत। नवयुवक मंडळी या ठिकाणी तिरुपती बालाजीला साकडे घालण्यासाठी आलेलो आहोत। श्रीमंत श्री बालाजी भगवंताच्या चरणी आम्ही या ठिकाणी साकडे घालण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांचा या ठिकाणी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पराभव झाला। परंतु त्यांचा पराभव का झाला आणि कशामुळे झाला, हा पराभव आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला। त्यामुळे आम्ही या ठिकाणी साकडे घालण्यासाठी तिरुपती बालाजीला उपस्थित झालेलो आहोत। बालाजीच्या चरणी नतमस्तक घेऊन बालाजींना भगवंताला एकच मागणी करतो की गत 40 ते 45 वर्षापासून शिवसेनेचे प्रतापगड हा अभेद्य म्हणून त्या ठिकाणी राहिलेला आहे। परंतु डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब हे नेहमी करता त्या ठिकाणी जाती धर्माच्या सर्व लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी आपलं काम करत होते। अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी सर्व गोरगरीब जनतेला आणि सर्व गावकरी मंडळींना त्या ठिकाणी साथ दिली। मागील 2 ते 2.5 वर्षापासून त्यांनी 4000 कोटीचा निधी त्या ठिकाणी मेहकर तालुक्याला उपलब्ध करून दिला। त्यामध्ये जळगावमाळी संस्थांना, आजूबाजूच्या सर्व संस्थांना सुद्धा 2 कोटी किंवा 3 कोटीचा निधी त्यांनी प्रामुख्याने उपस्थित करून दिला। सर्व मायबाप जनतेचे काम होत असताना सुद्धा जनतेने त्यांना का नाकारलं, त्याचे आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि होणारे भावी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना आमदार आणि मंत्री म्हणून त्यांना घेण्यात यावं, हे साकडे घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने मेहकर आणि जळगावमाळीच्या काही कार्यकर्ते मंडळी प्रामुख्याने भगवंताला साकडे घालण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। धन्यवाद। सर्व मेहकर तालुक्यातील काही कार्यकर्ते मंडळी आज श्रीमंत श्री तिरुपती बालाजी संस्थान, तिरुपती बालाजी ट्रस्ट तिरुपतीला या ठिकाणी आलेलो आहोत। खरं सांगायचं झाल्यास मेहकर मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब हे गत 20 ते 25 वर्षापासून त्या ठिकाणी त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन, सर्व नागरिकांना सोबत घेऊन ते त्या ठिकाणी काम करत होते। अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम त्या ठिकाणी चालू होतं आणि या मागील 2 ते 2.5 वर्षामध्ये त्यांनी 4000 कोटीचा निधी मेहकर मतदारसंघासाठी प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित करून दिला। आमच्या जळगावमाळी गावामध्ये त्याचबरोबर गावातील बाजूच्या सर्व देवस्थानाला त्यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला। परंतु तरीसुद्धा या आत्ता नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि पराभव हा कशामुळे झाला व का झाला हे पाहण्यासाठी आणि सविस्तर त्यावर आत्मचिंतन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तिरुपतीला आलेलो आहोत। तिरुपतीला बालाजी भगवंताला एकच साकडं घातलं की येणाऱ्या माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर होणारे भावी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांना त्या ठिकाणी आमदारकी मिळावी आणि आमदारकी मिळत असतानाच त्यांना मंत्रिपदसुद्धा मिळावं। मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या हातून त्या भागाची व जनतेची सेवा घडावी, ही एक प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन श्रीमंत श्री बालाजीला साकडे घालण्यासाठी आलेलो आहोत।
आणि त्यांच्या हातून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे कामं होतील ही अपेक्षा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि बालाजी भगवंत ही अपेक्षा त्यांची आणि आमची या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची पूर्ण करेल असा मला आत्मविश्वास आहे। श्रीमंत बालाजी भगवंताच्या चरणी या ठिकाणी समर्पित होऊन बालाजीला एक सगळं घालतो की डॉक्टर रायमुलकर साहेबांना पुन्हा एकदा मंत्री किंवा आमदारकी मिळून या भागाची सेवा करण्याची संधी मिळावी। धन्यवाद। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।